2023 पहिली रात्र पाहायला भेटते आपल्याला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटेल. विकास खाडका मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटेल. तर डायमंड शिकास झाला फलंदाज पाहायला भेटला आपल्याला. धावचीच्या मध्ये रोहित बागतो डगआउट. नवीन बॅटर विकास तरीका बाजूला राहुल मोरे. गोलंदाज पाहायला भेटतो अमित. चांगली सुरुवात चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं. खेळाडू पाहायला भेटला चेंडू अडवताना आणि यावेळेस डॉट बॉल पॅरा सुरू करण्याचा प्रयत्न होता. नीरज त्रिवेदी पाहायला भेटतात आपल्याला. संघाचे संघनायक यावेळेस लेफ्टवर चेंडू होता. फ्लिक केला गेला मंडळाच्या सहाय्याने. एक धावाने श्री गणेश केलं गेलं. 3 चेंडू 1 धाव. धावफलकावर 3 चेंडू 1 धाव धावफलकावर लगावली गेली. इकडे बाद झाला. सलामी बॅटर एकही चेंडू न खेळता मैदानाच्या बाहेर. तर बघूया गोलंदाज अमित एकदा सज्ज होत आहे. हलका बॅटने खेळला गेला. सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केले जाईल. धावफलक 1 पुढे सरसा होईल. 4 चेंडू 2 धावा. धावफलकावर एका बाजूला दौडपीच्या फायटर संघात एका बाजूला शिवाजी वेवूर ब संघ पाहायला भेटतोय. हलक्या आता नक्कीच खेळला गेला. एक धाव नक्कीच पाहायला भेटलं आपल्याला. यानंतर साई एकता बिरवाडी विरुद्ध आयकेएस जॉईंट 11 हा सामना पाहायला भेटला आपल्याला. सुरेख फटका चांगला क्षेत्ररक्षण खेळाडू पाहायला भेटतो. चेंडूला फुल करतोय. कुठली धाव नाहीये. षटक क्रमांक पहिला संपुष्टात पहिल्या संख्या समर्थन धावा ची गोष्ट 3 धावा धावफलकावर गडीच्या मुकाबल्यामध्ये. नक्कीच आज आपण 3 संघ क्वालिफाय झाले. सुपर 8 मध्ये पहिला संघ तारापूर 11 संघ, दुसरा संघ पॅराडाईज बुल्स, तिसरा संघ पाहायला भेटला वायबीसी वेवूर. बघा चौथा संघ कुठला असेल. या 4 संघांमधून पहिला सामना रंगला जातोय. बी पॅनमधला खालची 4 संघांमध्ये एका बाजूला पाहायला भेटतात शिवराज वेवूर ब संघ, तर एका बाजूला दोन फायटर. त्यानंतर साई एकता बिरवाडी, तर एका बाजूला पाहायला भेटेल आयकेएस जॉईंट 11 ब संघ. शापुद्दीन अन्सारी पाहायला भेटते गोलंदाज जाईल. तर शापुद्दीन अन्सारी पाहायला भेटते. जेव्हा याने डेब्यू केला गेला होता उत्कृष्ट गोलंदाज म्हणून अल्लाडीच्या मैदानामध्ये लगेच शूज प्रोव्हाइड केला. उत्कृष्ट गोलंदाज म्हणून नावाजला गेला होता तोच गोलंदाज पाहायला भेटतो आपल्याला. त्यावेळी टॅपचा फटका खेळला गेला. खेळाडू पाहायला चेंडूवरती चांगलं फूट करतोय आणि गावठी वेवूर संघाकडून खेळत असताना उत्कृष्ट गोलंदाज या खेळाडूला दिला गेला होता तोच खेळाडू पाहायला भेटतो. यावेळी शिवराज वेवूर ब संघासाठी सज्ज झाला खेळण्यासाठी. त्रिफळा उद्ध्वस्त राहुल मोरे याला सरप्राईज करतोय. टप्पा चेंडू मध्ये आणला गेला आणि त्रिफळा उद्ध्वस्त केला गेला. राहुल मोरे बॅक टू द आउट. गडी क्रमांक 2 बाद होतोय दोन विजय फायटर या संघाचं. नवीन फलंदाज निखिल थोडी मैदानाच्या आतमध्ये म्हणजेच 4थ्या क्रमांकावर आलाय. साबळेंची गोष्ट की पहिल्या 2 चेंडू 1 धावा खर्च करते मात्र 4 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या. बॅटमॅनच खेळला गेला. 1 धावा परिपूर्ण केला जाईल. खेळाडू पाहायला भेटा चेंडूला फोल्ड केला जाईल. 1 धावाने समाधान मानावं लागेल. दुसऱ्या जाऊन पोहोचेल 5 या अंकावर. फटका स्वर 1 तेवढा चांगला क्षेत्ररक्षण खेळाडूकडून अनु पाहायला भेटतोय. चांगल्या क्षेत्र अणूच्या माध्यमातून एकाचा निर्धाव चेंडू 4 चेंडूने मात्र 2 धावा खर्च केला गेला. सलामी बॅटर राहणार त्रिफळा उद्ध्वस्त करून मैदानाच्या बाहेर पाठवलाय. साबूची सुरेख गोलंदाजी. यावेळेस लेग ब्रेक चेंडू होता. चांगला क्षेत्र सुरेख शुभमच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं. 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावर तब्बल 6 अंकावर. 11 चेंडूचा खेळ संपला गेलाय. 2 सलामी बॅटर मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला भेटतात. धावची चेंडूमध्ये लगेच रोहित बाद झाला. तदनंतर या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर राहुल बाद झालाय. नवीन बॅटर जोडी मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला विकास तर एका बाजूला निखिल. शेवटचा अंतिम चेंडू या षटकामधला. त्यावेळेस पारासेट करायचा प्रयत्न होता. षटक क्रमांक 2 संपला होतो मात्र 6 धावा धावफलकावर. येणारे 12 चेंडूचा खेळ बाकी असेल. बघूया 12 चेंडूमध्ये किती धावा जमला जातील दोन विजय फायटर या संघाकडून.
शिवम दुबे यावेळेस गोलंदाज सज्ज होत आहे. शिवम दुबे सज्ज होत आहे. वैयक्तिक पहिल्या संघाकडून तिसरा षटक घेऊन येते. शिवराज चिवीवर बसंघ आपल्याला पाहायला भेटते मैदानाच्या आतमध्ये पहिला सामना खेळत असताना. नऊ चेंडू भारतीय गडा नक्कीच लगावली गेली. 5.2 धावा परफेक्ट जाऊन पोहोचेल 8 या अंकावर. स्वप्नील डॉन नक्कीच पाहायला भेटेल. साहित्य बिरवाडी संघाकडून खेळण्यासाठी सज्ज होतील. यावेळेस गडी क्रमांक 5 होता तिसरा आणि निखिल सुद्धा मैदानाच्या बाहेर. बघा कुठला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. अरुण सज्ज होईल नवीन बॅटर. चला चेंडू लगेच निघून गेला. विनोदी शिवला धावसंख्येची गोष्ट धावसंख्य 8. 3 गडीच्या मोबदल्यामध्ये पहिला चेंडू 9. त्यानंतर एक षटकार लगावून गडी बाद केला गेला. अक्षय साळवी आपल्या खेळाडूंना सज्ज ठेवायचं आहे. मिस्टर विजय साळवी. यानंतर सामना असेल IKS जॉईंट इलेव्हन विरुद्ध साहित्य बिरवाडी. लेग ब्रेक चेंडू नक्कीच पाहायला भेटला. पंच व्हाईट बॉल घोषित करतात. धाव फलक 1 पुढे सरसावेल. 9 धावा. शिवम दुबे गुलनाकवर सज्ज झालाय. शॉट चेंडू मोठा फटका घ्यायचा प्रयत्न. झेल टिपला गेला. फलंदाज अरुण सुद्धा मैदानाच्या बाहेर. बघा नवीन बॅटर यावेळेस मिस्टर आनंद धोडी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 5व्या क्रमांकावर आनंद आलाय. परंतु शिवराज विवीर प्रसंग खूप आनंदित आहे मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत गडी बाद केले गेले 4. नीरज त्रिवेदी चेहऱ्यावर स्माइल पाहायला भेटते. संगनायक चांगली गुणवत्ता पाहायला भेटते आपल्याला. फटका सुरेख चेंडू निघून जातो सरळ एकेरी धावासाठी. धाव फलक 1 पुढे सरसावेल. धावसंख्या पोहोचल. डबल फिगर मध्ये कन्वर्ट होते 10 या अंकावर. 3 चेंडू आतापर्यंत 1 वाईट 1 नो 2 गडी बाद केले. एक एकेरी धाव अशा प्रकारे 4 धावा खर्च केला गेला. शिवम दुबेच्या माध्यमातून 2 गडी बाद करणं यशस्वी होतोय. यावेळेस फुलटॉस चेंडू चांगला फटका. शुभम अप्रतिम क्षेत्ररक्षण करतोय. प्रत्येक वेळी चांगला क्षेत्ररक्षण. प्रत्येक वेळी चेंडूला मैदानाच्या आतमध्ये नक्की ढकलला जाते. मात्र धावसंख्या सरसावेल 11 धावा. धाव कापला गेला. चेंडूची गोष्ट केली. 300 षटक मार्गस्थ. 4 चेंडूचा खेळ संपला गेलाय आणि गडी बाजारामध्ये 4 धावा आहेत त्या 11 धावा. 11 लॉस ऑफ 4 विकेट. दोन फायटर संघ. लेग ब्रेक चेंडू शहा सुरेख चेंडू अप्रतिम. टाळ्यांचा गजर नक्कीच पाहायला भेटतोय. शुभम खूपच एक्साइटेड पाहायला भेटतो. अपील करतोय परंतु नॉट आउट पंच दर्शवत आहेत. शेवटचं अंतिम चेंडू 300 षटक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये. भूमिपुत्र प्रेझेन्स सरपंच चषक 2023 पहिली रात्र पाहतावर पहिली माहिती या स्पर्धेची. चेंडू धाव घेण्याचा प्रयत्न खेळाडू पाहायला भेटतात परंतु वेगाने धाव परिपूर्ण केली गेली. धावसंख्या 1 सरसावेल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 4च्या सरासरीने 12 धावा दाखल काढून. चला टॉस साठी या विनंतीशील साहित्य बिरवाडी आणि जॉईंट इलेव्हन IKS टॉस साठी या लगेच. चला टॉस साठी यायचंय IKS जॉईंट इलेव्हन. चला रोहन गावड आपण संगनायक पाठवायचं टॉस साठी. रोहन गावड साहित्य बिरवाडी टॉस साठी पाठवायचंय संगनायकाला. IKS जॉईंट संगनायक आलाय. शेवटचा अंतिम षटक घेण्याचा गोलंदाज आनंद स्ट्राईक वर. सुरेख अप्रतिम चेंडू आणि गडी क्रमांक 5 होता 5वा. यावेळेस नवीन बॅटर कमल खाडका कमल ठोकला मैदानाच्या आतमध्ये. चला गौरव सार्थक टॉस साठी या. संगनायक आला टॉस साठी. साहित्य बिरवाडी टॉस साठी या. जॉईंट इलेव्हन संघात संगनायक आलाय.
तर नवीन बॅटर कमल पाहायला भेटेल स्ट्राईकवर शेवटचे 5 चेंडूचे खेळ बाकी असेल मात्र 12 धावा फलकावर ऑफसाईडला चेंडूला खेळला गेला खरा पहिला चौकार या इनिंग मधला पहिला चौकार कमलच्या बॅट मधून धावसंख्या जवळपास 16 इकडून जर या 4 चेंडूमध्ये 8 ते 10 धावा आल्या तर नक्कीच चांगला बॅटर पाहायला भेटेल नेक्स्ट इनिंग मध्ये 22 ते 25 धावा लक्ष जर ठेवलं गेलं तर नक्कीच चांगला बॅटर पाहायला भेटेल नाईट फ्लड लाईट मध्ये स्पर्धा पाहायला भेटते आपल्याला ऑप्शनला खेळला गेला एक धावसंख्या जवळपास 17 शेवटचे 3 चेंडूचे खेळ बाकीच्या मैदानाच्या आतमध्ये 17 धावा फलकावर लगावल्या गेल्या त्यावेळेस धावसंख्या एक डॉट बॉल येते 17 धावा फलकावर हरीश शुक्ला सुमित वरती यायचे सन्मान चिन्ह घेण्यासाठी सुमित फुलटॉस बॉल आणि यावेळी चांगला क्षेत्र गेला सुरेख नीरज त्रिवेदी पाहायला भेटतो त्याचबरोबर त्याचे बंधू पाहायला भेटतात 18 धावा शेवटचा अंतिम चेंडू षटकामध्ये याच्या जर चौकार आला तर 22 धावा नक्की धावफलका पाहायला भेटते आपल्याला चांगलं क्षेत्ररक्षण केले गेले ऑफसाईडला खेळला गेला एक धाव नक्कीच परिपूर्ण केले जाईल धावफलक 1 ने पुढे सरसावेल धावसंख्या पाहायला भेटते 19 20 धावांचा लक्ष शिवला कपिल पाटील आमच्या मुख्य व्यासपीठावर घ्या सुमित दुबे यांना नक्कीच सन्मान केला होता शिवराज असंघ चांगला नक्कीच बॅटल पाहायला भेटला शेवटच्या क्षणामध्ये नक्कीच पराभूत झाला तर टॉस केला जातोय टॉस बॉक्स मध्ये पाहायला भेटते एका बाजूला रोहन रावण तर एका बाजूला अक्षय साळवी आणि टॉस विन होतोय जो नक्की टॉस विन आपल्या डिझाईन तिकडे सांगायचं आहे मॅन कॉल तर 20 धावांचा लक्ष विजयासाठी रोहन रावण टॉस आपण जिंकला आयकेस जिंकला ओके अक्षय साळवी निर्णय सांगायचा आपल्याला लगेच फिल्डिंग घेतली गेली रोहन आपले फलंदाज तयार व्हायचे तो दोन सलामी बॅटर एका बाजूला शुभम तर एका बाजूला सूरज असे दोन सलामी बॅटर श्रीकांत पहाड गोलंदाज सज्ज होईल पहिल्या षटक घेऊन तो वैयक्तिक आणि संघाकडे सुद्धा चला सामना सुरू करा शुभम तर विजयासाठी 20 धावांची गरज असेल 20 धावा बनवायचे 4 षटकांमध्ये चला सामना सुरू करा तर पहिला डावखुरा गोलंदाज श्रीकांतचा पहिला चेंडू हलका बॅट नक्कीच खेळला गेला आनंद खूपच वेगाने आला परंतु एक धाव वेगाने घेतली एकूण धावा नक्कीच थांबावं लागतील धावचीच्या रूपामध्ये गडी बाद करावा लागतील चांगला क्षेत्ररक्षण सुरू आहे का आनंद थोडे स्वतःला झुकून देतो 2 धावा नक्कीच लगावल्या गेल्या तर 2 Thank
सारख्या बॅटने नक्कीच खेळला गेला. एक धाव नक्कीच परिपूर्ण केला जाईल. 3 धावा धावफलका येणार. 21 चेंडू बनवायचे तर जरी पाहिलं 17 धावा विजयासाठी. 3 चेंडूमध्ये 3 धावा नक्कीच परिपूर्ण केल्या गेल्या. 3 सिंगल रोटेट केला गेला. चांगली सुरुवात आपल्या इनिंग्स मध्ये करतायत. मात्र 20 धावांचा पाठलाग करायचा आहे. ऑफ साइडला चेंडू होता. बेट केला गेला. डॉट बॉल होतोय. सुरेश पाहायला भेटतोय. सुरेश त्रिवेदी स्ट्राईकवर. नीरज त्रिवेदी यांच्या बंधुनगर नीरज चांगला क्षेत्ररक्षण केला आजच्या दिवसामध्ये. चांगले गोलंदाज शिवम दुबेच्या माध्यमातून पाहायला भेटले आपल्याला. प्रतिम खराब चेंडू. नक्कीच चेंडू निर्धाव टाकला. तद्दन व्हाईट बॉल टाकला गेला. दर्शकांना पोहोचेल 4 या अंकावर. 4 चेंडू 4 धावा येणारा. 20 चेंडू बनवायचे 16 विजयासाठी. फटका सुरेख खेळाडू पाहायला भेटा. दोन्ही चेंडू अपील करतायत आणि बॅकअप सुरेख आहे. यांचा विकास चेंडू घ्या करताना परत एक डाव फलक 1 नंबर ससावे दर्शकांना पोहोचत. ती म्हणजे तब्बल 5 या अंकावर. शेवटचा अंतिम चेंडू षटकामधला. क्रिकेट आहे. पायाला लहान धावा तुम्हाला जमवायचे. एक धाव परिपूर्ण करतात. दर्शक 1 नंबर ससावे दर्शकांना पोहोचल. ती म्हणजे एकच षटकाची समाप्तीला धावा आहेत 6 येणारे 18 चेंडू बनवायचे 13. चला सामना सुरू करा. समीर खान अजून 2 सामने खेळवायचे. समीर बिट्टू बघा आपण गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजवर मिस्टर निखिल दोडी गोलंदाजवर सज्ज होते. वैयक्तिक पहिला आणि सगळ्याकडून दुसरा षटक घेऊन येतोय. स्ट्रायकर अभिषेक पाहायला भेटतो. 3 चेंडू 3 धावा. 3 चेंडू 2 धावा. सूरज एक वाईट चेंडू नक्कीच टाकला गेला गोलंदाज शेखाच्या माध्यमातून. निखिल दोडी यावेळेस प्रथम राऊंड विकेट. पहिला चेंडू शॉट होता. चांगला फटका. तेवढे चांगले क्षेत्ररक्षण बघूया. गडी बात होणे शक्यता आणि यावेळेस इंजर झालं का बघायचं आपण. लागलं गेलंय का कमल. नक्कीच धाव घेत असताना थोडंसं लक्ष द्या विनंतीशील. कारण की इजा आपण होऊ शकते. धावत असताना बॅट्समन किंवा खेळाडू नक्कीच विकेट्स होण्यासाठी थोडीशी इजा होऊ शकते आपल्याला. क्रिकेट आपण जीवनभर खेळू शकतो. परंतु जेव्हा आपल्याला इंजरी झाली तर कुठं ना कुठे त्रास होऊ शकतो. जीवन थांबू शकतो. तर विनंतीशील आपण थोडंसं लक्ष द्या मैदानाच्या आतून खेळताना. ऑफ साइडला खेळला गेला. कमल पायावर चेंडू फेल करताना गडी बात. सूरज मैदानाच्या बाहेर. नवीन बॅटर शिवम पाहायला भेटतो. परंतु चांगला क्षेत्ररक्षण सुरेख क्षेत्ररक्षण केलं गेलं खेळाडू पाहायला भेटतो आपल्याला. बंटीच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाते. आणि यावेळेस चांगला षटक देखील यांचा पहिल्या चेंडूवर केला जातो. नंतर मागील 2 चेंडू कुठली धावणे 1 गडी बाद करतोय. हलक्या बॅटर नक्कीच खेळला गेला. बघूया 1 धाव नक्कीच परिपूर्ण केली जाईल. धाव फलक जाऊन पोहोचेल ती म्हणजे 8 या अंकावर. 8 धावा धावफलका लगावला गेला. 4 चेंडूचा खेळ संपला गेलाय. दुसरा षटक मार्गस्थ पाहायला भेटतो आपल्याला. परत निखिल तोडी गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस चेंडू पाहायला प्रयत्न करतोय. लेग पाहिजे मध्ये धाव. फाईन लेग मध्ये डिक्लेअर मध्ये सेकंड धाव. येणाऱ्या 13 चेंडू मागे निखिलचा शेवटचा चेंडू असेल. बघूया थोडंसं अटॅकिंग फील्ड लगावले तर खेळाडूला मागे घेत आहेत. शेवटचा अंतिम चेंडू असेल. यावेळेस ऑन साइडला खेळला गेला. चुकी केली गेली का बघू आपण काय घडतोय. यावेळेस चुकी केली गेली. यावेळेस चुकी चुकी चुकी. संधी होती धावचीत गेली. दोन्ही बाजूला परत एक धाव कच्च केली गेली. कुठली धावली तिकडे एक धावा कच्च केली गेली. षटक क्रमांक 2 सोबत 10 धावा फटकावर येणारे अजूनही पाहिलं गेलं तर 12 चेंडू बनवायचे 10. चला सामना लगेच सुरुवात करायची विनंती. जास्त वेळ घ्यायचा नाहीये. चला पंच लगेच सामना सुरू करा. कमल चला घाई करा. कमल दोडी विजय संघ
विकास खाडका पाहायला भेटतो सज्जवतोय पहिल्या चेंडू ऑफसाईडला केला गया राहुल पाहायला भेटतं खराब थ्रो थोडं सलसीपणा एक धाव धावफलक 1 ने ससावे दर्शक धावपल 11 इकडून बनवायचे 9 येणार 11 चेंडू 9 धावांची एक धाव घेण्यासाठी संकष्ट मार्ग करावा लागेल कारण की समोरचे दोन्ही संघ चांगल्या क्षेत्राचे पाहायला भेटतंय इकडे 9 धावांची येणार 11 चेंडू यावेळेस ऑफसाईडला खेळायचा प्रयत्न बॅटची बाहेरची कडे नक्कीच टेकवली गेली देखील जवळ चेंडू निघून जातोय एकेरी धावासाठी धावफलक 1 ने ससावे दर्शक धावपल 12 तर मागील षटकाच्या शेवटच्या चेंडूवर धावचित करण्याचा प्रयत्न केला होता एक धाव खर्च केली गेली या षटकाच्या पहिल्या चेंडूवर एक धाव खर्च केली गेली अशा प्रकारे धावा खर्च केला गेला दोन पहिल्या दोन चेंडू मागे हलक्या बॅटिंग सेन्सिबल क्रिकेट अभिषेकच्या माध्यमातून पाहायला भेटते आपल्याला तर माहिती एक धाव नक्कीच आपल्याला जोडायची सामना विजय करू शकता शिवराजवर बस संघ पाहायला भेटतो आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना तीन चेंडू 3 धावा खर्च केला येणाऱ्या 9 चेंडू बनवायचे तर 7 यावेळेस मोठा फटका चौकार फलंदाज पाहायला भेटतो मिस्टर शिवमच्या बॅट मधून येते यावेळेस भूमिपुत्र चौकार मात्र 3 धावांची गरज अजून 3 धावा बनवायच्या विजयासाठी येणारी चेंडूची वस्तू केली तर चेंडू बाकी असेल 8 चेंडू 3 धावांची गरज खेळला गेला आनंद चेंडूला फुल करते देखील धाव धावफलक 1 ने ससावे दर्शक पोहोचते म्हणजे तब्बल 18 अंकावर मात्र 2 धावांची गरज येणारे 7 चेंडू बनवायचे 2 गडी क्रमांक पहिला बाद होत आणि यावेळेस दुसरा गडी बाद झाला बघा 6 चेंडू बनवायचे 2 हा सामना जिंकण्यासाठी शिवम दुबे नवीन बॅटर नॉनस्टॉप पाहायला भेटत चला 2 धावांची गरज अरुण पाहायला भेटत गंदीमागत सज्जवतोय शिवम दुबे अरुण नवीन गोलंदाज पाहायला भेटतो आपल्याला पहिला लेग ब्रेक चेंडू होता निखिल चेंडू फील्ड करतो गडी बाद गडी क्रमांक बाद होतो यावेळेस तिसरा 1905 गडी बाद झाले दोन्ही संघाची यावेळेस 3 गडी बाद झाले 18 वर येणारे 5 चेंडू बनवायचे 2 शिवम दुबे ऑन स्ट्राइक नियश त्रिवेदी नो स्ट्राइक इनवर मात्र 2 धावांची गरज विजयासाठी परंतु इकडून जर गडी बाद केले चेंडू जर नेटावर टाकले तर कमबॅक केला जाईल दोडीपूजा फायटर्स संघाकडून यावेळेस खेळ खल्लास विजय झालाय शिवराज जेबेबूर ब संघ